of worship. Hallelujah. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण इथे सर्व दर सोमवारी येतो असतो. इट्स वंडरफुल थिंग. आय रियली ॲडमायर. प्रेज द लॉर्ड. अँड वी कम हिअर. आपण इथे येतो कारण आपल्या सर्वांना विश्वासात वाढायचं आहे. वी आर, आय पर्सनली feel that I still want to grow in faith. Anybody here who has already grown in faith fully? No. We are all doing various things. Praise the Lord. So we must, we all come here regularly, we attend mass, we do our personal prayer, and we do various things in order because we want to grow in faith. Praise the Lord. And there is something that is faith in our lives, Vishwas. Can you see faith? Yes? No. Can you express faith? Yes. Hallelujah. विश्वास आपण पाहू शकत नाही. देवाला पाहिलंय का? नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु मी तो व्यक्त करतो आणि मला त्याचा अनुभव येतो. प्रेज द लॉर्ड. आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन माय हार्ट. माझ्या अंतःकरणामध्ये मला विश्वास आहे की प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून फार महत्वाचं आहे की पुन्हा एकदा आपल्याला माहित आहे आपण सर्व विश्वासामध्येच आहोत. विश्वासामध्ये आपण वाढ होत आहे. पण पूर्ण विश्वास, what does full faith, complete faith look like, that we are going to see this evening. Praise the Lord. की पूर्ण विश्वास जो आहे तो कशा प्रकारे दिसतो आणि त्याचे 4 पैलू आहेत. Hallelujah. So it's not enough that I am growing in one aspect of faith. एक पैलू, एक नजरिया जो आहे विश्वासाचा, त्याच्यामध्ये मी खूप ताकदवर आहे, त्याच्यामध्ये मजबूत आहे, पण बाकीच्या गोष्टी अरे ह्याच्याजवळ पण विश्वास व्यक्त होतो मला माहित नाही असं व्हायला नको. प्रेज द लॉर्ड. इट शुडंट बी दॅट या नो आय डिडंट नो दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ माय फेथ. सो फेथ हॅज, अकॉर्डिंग टू मी, आय बिलीव्ह दॅट देयर आर 4 dimensions. Hallelujah. To be effective Christians we must have a faith that reaches in every direction, not just one direction. Praise the Lord. विश्वास फक्त एकच, जसं आता आपण स्तुती आराधना केली, आपण मिसळला येतो, आपण प्रार्थना करतो, that may be one direction of faith. Hallelujah. And maybe we are very strong or we are very devoted to one aspect of faith, but we might be neglecting or may not be aware of the other aspects of faith. Hallelujah. आणि म्हणून आजचे जे वचन आहे इब्रिकरास पत्र 10:23, Hebrews 10:23, let us hold fast the profession of our faith without wavering. तर पूर्ण ना आपण न डळमळता आपल्याला मिळालेली आशा म्हणजे आपला विश्वास जाहीर करून दृढ बांधूया. कंप्लीट फेथ, फुल फेथ, वी मस्ट होल्ड ऑन टू इट अँड वी मस्ट एक्सप्रेस इट. कारण ज्यांचे वचन, ज्याने वचन दिले तो विश्वासू आहे. प्रेज द लॉर्ड. व्हॉट डज गॉड से अबाउट फेथ? शमूएलच्या पहिल्या पुस्तकामध्ये 1 Samuel 16:7, this is what God told Samuel, when he went to choose David. दावीद राजा जेव्हा निवड करण्यासाठी शमूएल गेला तेव्हा तिथे परमेश्वराने त्याला काय सांगितलं? People judge by outward, praise the Lord, appearance, but the Lord looks at the heart. म्हणजे परमेश्वर काय पाहतो? परमेश्वर कृती पाहत नाही. परमेश्वर आपण काय कृती करत आहोत ते पाहत नाही. परमेश्वर त्याच्या पाठीमागे आपला उद्देश काय आहे ते पाहत असतो. प्रेज द लॉर्ड. Many of us feel and we are contented by our outward expression or actions or religious duties, and we feel that okay, I am doing this. People might get impressed. लोक त्याला पाहून कदाचित खूप त्यांना आनंद होईल की अरे वा सुंदर. पण इथे लिहिलेलं आहे मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो परंतु परमेश्वर हृदय पाहतो. प्रेज द लॉर्ड.
why I am doing it, not what I am doing it. God is impressed by why I am doing that thing, not what I am doing. हालेलुया. तर हे फार महत्त्वाचं. विश्वास काय आहे, कृती मागे माझं उद्दिष्ट काय आहे, परमेश्वर त्याच्याकडे पाहतो. आणि that's why we should not be, the reason I am telling you this is that we should not be at the end of our journey, at the end of our life, it should not be that, oh, I wasted my time trying to impress God. Hallelujah. No, let us not try to impress God. We cannot impress God by how we impress people. लोकांना आपण जसं ना आकर्षित करतो, परमेश्वर त्याप्रमाणे आपण आकर्षित करू शकत नाही. हालेलुया. कारण परमेश्वर बाह्य गोष्टी पाहत नाही, तुम्ही किती काय करता ते पाहत नाही, त्या करण्यामागे मागचा जो उद्दिष्ट आहे, अंतःकरणामध्ये काय आहे ते पाहत असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hebrews 11:6, and without faith it is impossible to please God. No? Without faith. Why? Faith is the most important thing in everything. I am telling you, every action that we are doing in our day-to-day life. Now, not just sitting here that we are expressing faith. Back home, on the road, in a market, in a whatever, everywhere we are expressing faith. Praise the Lord. इथेच बसल्यावरच नाही, घरी, रस्त्यावर, कुठेही आपण आहोत, प्रत्येक ठिकाणी आपण आपली श्रद्धा, आपला विश्वास प्रकट करत असतो. वी आर लिव्हिंग लाईफ ऑफ फेथ. प्रेज द लॉर्ड. अँड दॅट्स व्हाय वी एज ख्रिश्चियन्स वी कॅनॉट बी जस्ट टेकिंग थिंग्स लाईटली. ना आपण असंच चालतं कसं पण नाही. फक्त देवळात गेल्यावर मला परमेश्वर समोर खूप चांगल्या प्रकारे बघायचं आहे, बाहेर निघालं का आपलं असं नाही. दॅट्स व्हाय सेड यू कॅनॉट इम्प्रेस गॉड. गॉड इज एव्हरीवेअर. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची उपस्थिती सगळी ठिकाणी आहे आणि तो प्रत्येक गोष्ट, तो आपली कृती आणि कृतीच्या मागे जे आपलं उद्दिष्ट आहे ते पाहत आहे. विश्वासा वाचून परमेश्वराला प्रसन्न करणे अशक्य आहे. अँड दॅट्स व्हाय प्रसन्न करणे, इट सेज दॅट प्लीज गॉड. हाऊ मेनी ऑफ यू वांट टू प्लीज गॉड? नोबडी. व्हेरी गुड. किती लोकांना परमेश्वराला प्रसन्नित करायचं आहे? हात वर करा. Don't small person. I want to please God. Praise the Lord. I want to please God. That's why I come here. I want to sing songs. I want to clap hands. I want to do whatever His word says. Permission to also something that because in everything I want to please God. Praise the Lord. Praise the Lord. The way I live my life, family, husband, or whatever. My role, my work, in everything that I do, I will please God. विश्वासा विना आणि त्या गोष्टीमध्ये जे पण तुमचं कार्य आहे, जे पण तुम्ही आहात, त्यामध्ये विश्वासा विना परमेश्वराला प्रसन्नित करणे अशक्य आहे. हालेलुया. So this is what the book of Hebrews tells us. You want to please God, you must have faith and do it with faith in everything that you are doing. Hallelujah. तो फोर थिंग्स, चार पैलू, फोर डिमेन्शन्स ऑफ फेथ. चार ठिकाणी आपण आपला विश्वास आपल्याला पाहायला पाहिजे. वी मस्ट सी फेथ इन फोर ऍस्पेक्ट्स. चार पैलू. फर्स्ट, फेथ विच इज अपवर्ड. वरच्या दिशेने पोहोचणारा विश्वास. प्रेज द लॉर्ड. And what does come into all this upward faith? Upward faith is what all that we do right now. We are praising Him, we are singing to Him, we are doing our prayer, we are coming for mass, saying rosary. आपण जे काही करतो, आध्यात्मिक गोष्टी जे आपण करत आहोत, त्या सर्व कशा कुठे आहेत? तर त्या वरच्या दिशेने पोहोचणारा विश्वास. Unto God. Praise the Lord. तर हा एक पैलू झाला. Set your affection on things above, not on things on the earth. Colossians 3:2. Praise the Lord. संत पौल सांगत आहे, वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. म्हणजेच माझा विश्वास कशा प्रकारे मी व्यक्त करतो, तर मी देवाला प्रसन्नित, परमेश्वराला प्रसन्नित, वरच्या गोष्टी, आध्यात्मिक गोष्टीकडे मन लावतो. त्याद्वारे मी माझा वरील विश्वास प्रकट करत असतो. हालेलुया. अपवर्ड फेथ. This is one aspect of faith, very important.
that we must not forget, not neglect. दुर्लक्ष पण करू नये की माझा संबंध परमेश्वराशी आहे, वरील गोष्टींमध्ये मी मन लावलं पाहिजे. आजकाल आपण पाहतो लोकांकडे वेळ नाही वरील गोष्टींकडे पाहण्यासाठी. इथे लोक कमी आहेत, मिसळला लोक कमी आहेत, आध्यात्मिक गोष्टींमध्ये लोक कमी झालेले आहेत. हालेलुया. तर विश्वास कसा मजबूत होईल? वरील गोष्टींकडे मन लावा. Psalms 121, 1 and 2. I lift up my eyes to the hills. Where does my help come from? My help comes from the Lord, the maker of heaven and earth. स्तोत्रकार म्हणतो, स्तोत्र 121, 1 आणि 2, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला मदत कोठून येईल? परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याच्याकडून माझी मदत येईल. प्रेज द लॉर्ड. वरील विश्वास, माझी मदत, माझं सर्व काही, मला सर्व पुरवणारा, जगाकडे, जगाच्या लोकांकडे मी दृष्टी करण्यापेक्षा मी परमेश्वराकडे दृष्टी करीन, कारण माझी मदत, माझी सहायता तिथून येते. all my help, all my needs are met by my God. Hallelujah. Very important aspect. We must become strong. We are growing in it, but we must become strong in this aspect of our life. Praise the Lord. And that is called as worship. Praise the Lord. वरील दिशेने पोचणारा विश्वास. Faith which is upward, and what it is known by worship से उपासना किंवा आराधना. Hallelujah. Second, faith which is downward. As I said, very important. This is a teaching that we are making ourselves aware once again. Some of us might be surprised, oh, this is also faith. Yes. It's not just hallelujah, praise the Lord. धन्यवाद येशू, हा माझा विश्वास आहे. मी खूप प्रार्थना करतो, मी 4 तासापासून प्रार्थना करतो आणि माझा विश्वास मजबूत आहे. नो. हालेलुया. According to Jesus, faith is not just upward. Faith is when faith reaches downward also. Hallelujah. Mark 9:17 to 27. ही संपूर्ण गोष्ट आहे. येशू त्या माणसाला बरं करतो. But Jesus took him by the hand, lifted him up to his feet, and he stood up. Lifted him by his hand, helped him by his hand. Hallelujah. विश्वास फक्त परमेश्वरा देवाबरोबर माझा संबंध आहे. फार सुंदर. Hallelujah. Jesus had a wonderful relationship with the Father. He was completely in union with the Father. परमेश्वरामध्ये त्याचं अतूट नातं होतं आणि ते सुंदर नातं होतं. तिथे संपत नाही. प्रभू येशूच्या जीवनामध्ये पाहतो की तो लोकांची मदत, त्यांना सहाय्य करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी सुद्धा त्याचे हात पोचले. हालेलुया. His hand went out to touch and heal people also. So faith just does not reach upward, but faith that when we reach upward, it also must reach downward. Hallelujah. मार्क 9:17 ते 27. परंतु येशूने त्यास हातास धरून त्यास उठवले आणि तो बघायला. हातास धरून म्हणजे आपला विश्वास जो आहे इतरांना उठवण्यासाठी, इतरांची मदत करण्यासाठी, त्याच्यामध्ये सुद्धा आपला विश्वास प्रकट होत आहे आणि परमेश्वर तो पैलू सुद्धा पाहत आहे. God is also looking at that aspect of our faith. Hallelujah. You can't say I pray all the day and I say rosary and I do this and I do that and I try to live a very holy life and now I'm good. But if this is missing, something is missing in our faith. Hallelujah. It is not a complete faith. तो पूर्ण विश्वास नाही. आपण नवीन झालेला आहोत म्हणून संत पौल कोरिन्थियरास दुसरे पत्र 5:17, 2 Corinthians 5:17. Now that we are in Christ, we are a new creation. Praise the Lord. Therefore, if anyone is in Christ, he is a new creation. Old things have passed away. Behold, all things have become new. Old nature has passed away. We can't say, no, I was like that, I'm like, no. You are a new creation. You are new in Christ. You are new. You are become Christ-like. Hallelujah.
आताचे जीवन आपण जगतो ते ख्रिस्तमय आहे, ख्रिस्ताचं जीवन जगतो आणि म्हणून ख्रिस्त ज्याप्रमाणे जगला त्याप्रमाणे आपण आपला व्यवहार, आपली श्रद्धा जगलं पाहिजे. हालेलुया. जस्ट ॲज जीसस moved by the Holy Spirit, he went about doing good, असं लिहिलेलं आहे. Jesus filled with the Spirit went about doing good. So if I am filled with Jesus, I must also go about doing good, helping, lifting up people, no, all that, giving my time to others, माझा वेळ इतरांना देण्यासाठी, त्यांच्या गरजेमध्ये त्यांना मदत करण्यासाठी. That is where also faith is seen. Hallelujah. Once again, we don't do it to show people, but I want to please God. As I said, without faith, it is impossible to please God. विश्वासाशिवाय परमेश्वराला प्रसन्नित करणे अशक्य आहे. आणि म्हणून मी हे जे काय करतो ना, मदर तेरेसा बद्दल सांगितलेलं आहे की मदर तेरेसाला कोणीतरी सांगितलं की मी तुला लाखो रुपये देईन हा कुष्ठरोगी जो आहे त्याला साफ करण्यासाठी. ती सांगते मला तू लाख रुपये दिले तरी मी करणार नाही. हालेलुया. मी हे करते कारण मी त्याच्यामध्ये येशूला पाहते आणि माझं येशूवर प्रेम आहे. हालेलुया. एक्सप्रेशन ऑफ फेथ, नॉट अ ड्युटी. आम्हाला करायला सांगितलंय म्हणून आम्ही करतो नाही. माझं देवावर प्रेम आहे, माझी श्रद्धा यातून व्यक्त होते. मी परमेश्वरावर प्रेम ह्याद्वारे सुद्धा व्यक्त करू शकतो. हालेलुया. That is why I do this. I am expressing my faith through this act of mine. That's why I will do this also. Hallelujah. Because this faith will please God. Hallelujah. Faith that reaches downward, खाली पोहोचणारा विश्वास किंवा लोकांपर्यंत, इतरांपर्यंत पोहोचणारा विश्वास, त्याला आपण म्हणतो कंपॅशन, करुणा. Hallelujah. So we must possess this second aspect of faith. Third, faith that reaches inward. Hallelujah. अंतर्यामी पोचणारा विश्वास, इंटरनल, व्यक्तिगत. हालेलुया. ह्यामध्ये सुद्धा आपल्याला वाढलं पाहिजे. योहानाचं पहिलं पत्र अध्याय 5 वचन 4, 1 John 5:4. For everyone born of God overcomes the world. This is the victory that has overcome the world, even our faith. Praise the Lord. Lot of struggle we are going through. Each one of us, we are struggling. Outwardly, we may look everything is fine, but we all know that internally we all struggle with the sin, with the bad habit, with something, no, that human nature that's always struggling, not allowing us to live. संत पौल स्वतः सांगतो, जे मला करायचं आहे ते मी करत नाही, जे मला करण्यासारखं वाटत नाही तेच मी करत असतो. हालेलुया. And that is why faith that reaches inward, we must be aware. आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे की माझा विश्वास तिथे सुद्धा व्यक्त होतो जेव्हा मी अंतर्मय, आंतरिक गोष्टींकडे त्याच्यावर मी कार्य करतो. परमेश्वराला आंतरिक, माझ्या अंतःकरणामध्ये परमेश्वराला प्रसन्नित करण्याचा मी प्रयत्न करतो. हालेलुया. Again I say, we cannot impress God. बाहेर गोष्टी सर्व चांगल्या ते आहे, पण अंतःकरणामध्ये दुर्लक्ष. Inner life, my heart, I have neglected. Lot of things are there. I have never taken time to cleanse it, never taken time to throw off things, never taken time to repair or all those things. It is equally important. As we saw the verse from Samuel, people look at the outward, God looks at the heart. Hallelujah. I am not saying God is expecting perfection. No. None of us, no people on the earth have been perfect. But God expects honesty. Hallelujah. सिद्ध कोणी नाही. आपण जीवनाच्या शेवटच्या घटनेपर्यंत आपण पाप रहित, विरहित होऊ शकत नाही. पाप राहणार आहे, परंतु परमेश्वर अपेक्षा करतो की आपण प्रामाणिक असलं पाहिजे. हालेलुया. I struggle, I fall, I make mistakes, I commit the same mistake again, I commit the same sin again, but I must
What is my faith? I rise up and I tell God, I'm struggling, I'm sorry. One more time. परमेश्वर आनंदित होतो. हालेलुया. And that is what pleases God. हा जो पैलू आहे, हे जे परमेश्वर जेव्हा पाहतो तो अति प्रसन्नित होतो. हालेलुया. He is not angry. अरे किती वेळा तीच चूक करणार नाही. त्याला आनंद होतो की आपण आंतरिक जीवनाकडे आपण लक्ष ठेवलेलं आहे. आपल्याला माहित आहे परमेश्वर पुन्हा एकदा मी पडलो, पुन्हा एकदा तोच शब्द मी उच्चारला, पुन्हा एकदा त्याच गोष्टीकडे मी वळलो, तीच चूक केली, तेच पापात पडलो, क्षमा कर, मला पुन्हा एकदा शक्ती दे. प्रेज गॉड. हालेलुया. गॉड इज हॅपी. कारण प्रत्येक जण तो देवापासून जन्मलेला आहे, तो जगावर विजय मिळवतो आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. विश्वासाद्वारे इफ वी रिअली वर्क वी विल बी डिफरंट पीपल. हालेलुया. इफ वी निग्लेक्ट इट विल बिकम वर्स. आपण दुर्लक्ष केलं तर आपण आहोत त्यापेक्षा आपली परिस्थिती अजून वाईट होईल. हालेलुया. परंतु आपण दररोज जर आपण परमेश्वराकडे येऊन सांगितलं, प्रभू माझं चुकलं, मी क्षमा मागतो, मला क्षमा कर, आपल्यामध्ये प्रगती होईल. आपला विश्वास आंतरिकरित्या अजून मजबूत होईल. त्या पापाची, त्या व्यसनाची पकड जी आहे आपल्या जीवनावर ती कमी कमी होत जाणार आहे. हालेलुया. The hold of that sin, the grip of that sin, that evil habit will slowly loosen and one day it will go away. Praise the Lord. And that is why we must not neglect this area. Colossians 2:6-7. As you have therefore received Christ Jesus the Lord, so walk in Him, rooted, built up in Him, and established in faith. Hallelujah. Be rooted. On a daily basis, we must be rooted, established, built in Him. Galatians 2:6-7. ज्या अर्थी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारले आहे त्या अर्थी तुम्ही त्याच्यामध्ये मार्गक्रमण करा. डेली वॉक इन हिम. वॉक इन हिम. डोंट वॉक अपार्ट फ्रॉम हिम. वॉक इन हिम. वॉक विथ हिम. त्याच्यामध्ये रुजलेले, रचले जात असलेले, तुम्हाला शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर कृतज्ञता व्यक्त करणारे व्हा. प्रेज द लॉर्ड. सेंट पॉल इज टेलिंग अस, बी रूटेड, बी ग्राउंडेड, बी बिल्ट अप. And this is where nobody is watching you. Hallelujah. Nobody knows the condition of your internal life. Nobody knows what I am inside. But this is where faith is expressed. Hallelujah. That I go on my knees, I ask for help. I say, Lord, I want to be holy. मला पवित्र व्हायचं आहे, मला अधिक तुझ्यासारखं बनायचं आहे येशू. हालेलुया. पवित्रता, holiness, the third very important aspect which pleases God. Many times people are confused. They feel that I am doing the first part, aradhana, all my religious duties, I say my prayer, I show my rosary, I do this, that. But I don't know, I sometimes I get confused, I mix it. Yes, I'm doing that, I'm holy. Praise the Lord. No. Yes, I express my love to Jesus. I do all those things. At the same time, faith is also expressed when I work, when I bring before the Lord my desire to live a holy life. Hallelujah. That is not by words. God looks at the heart and God knows the struggle that we are going through. आपल्या प्रत्येकामध्ये जे युद्ध चालू आहे, मनामध्ये जे युद्ध चालू आहे, हे कर, ते कर, do this, do this, do this, do this, and then you overcome. Every time you ask the Lord, Lord, give me the strength to say no to that. Hallelujah. ते जे युद्ध आहे तिथे आपण परमेश्वराला प्रसन्नित करतो. जेव्हा आपण ती निवड करतो की मी ते करणार नाही, मी तिथे जाणार नाही, मी ते गोष्ट, ते शब्द मी उच्चारणार नाही. Hallelujah. And that pleases God. परमेश्वर जेव्हा हे पाहतो, ज्या निवडी आपण आपल्या मनामध्ये करतो त्या कोणाला दिसत नाही, त्याच्याद्वारे कोणाला माहीत पडत नाही, परंतु I make those choices in my mind and
I am expressing my faith. Hallelujah. आणि शेवटचं, faith reaches outward. No, faith reaches upward. Faith reaches downward. Faith that reaches inward. And now, finally, it is also that it's not over, but faith is also expressed outward. Hallelujah. You can't say that, yeah, I'm doing all those three. I'm good at my faith upward. Faith, yeah, I do good work. I help people, I bless people. And I'm also conscious about my holy living and all those things. मी पवित्र जीवन जगतो, मी इतरांना मदत करतो, मी देवाबरोबर माझा संबंध चांगल्या प्रकारे आहे. Faith has 4 dimensions and faith must reach outward also. Hallelujah. Faith is the assurance of things hoped for, conviction of things not seen. Hallelujah. म्हणून आपल्या ज्या गोष्टी दिसत नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे फार महत्वाचं आहे. हालेलुया. की अनंत काळ माझं तारण झालेलं आहे, इतरांचं तारण, इतरांना परमेश्वराबद्दल सांगणे, इतरांना परमेश्वराची सुवार्ता देणे, इतरांना स्वर्ग राज्यात पाहणे. हालेलुया. फेथ रिचेस आउटवर्ड. मला मिळालेलं आहे आणि मला जे मिळालं आहे ते इतरांकडे पोहोचवणे आउटवर्ड. दॅट इज ऑल्सो माय रिस्पॉन्सिबिलिटी. हालेलुया. इब्री लोकासपत्र 11:1. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. And Mark 16:15, Mark's शुभवर्तमान 16:15. And he said to them, go into the world and preach the gospel to the whole creation. Hallelujah. Go outward. आपल्याला पाठवण्यात येते. कशासाठी? Faith that reaches outward is to tell others, evangelize, साक्ष देणे. परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये चांगलं केलेलं आहे त्याची साक्ष इतरांना देणे. प्रेज द लॉर्ड. समटाइम्स ॲज क्रिश्चियन्स वी आर when we live in India, आपण भारत देशामध्ये आहोत आणि आपल्याला कधी कधी खूप लाज वाटते. म्हणजे आपण हॉटेलमध्ये बसलेलो आहोत तर कोण काय बोलेल. हालेलुया. आउटवर्ड एक्सप्रेशन. मी ख्रिस्ती आहे ही मला ओळख दाखवणे कदाचित मला खूप खालचं वाटतं किंवा मला लाज वाटते किंवा मला काहीतरी आय फील ऑकवर्ड टू एक्सप्रेस माय फेथ ॲट टाइम्स. Faith that reaches outward is to testify, to tell others about Jesus. Hallelujah. असं माईक घेऊन इथे उभं राहूनच ते सांगितलं पाहिजे नाही. बट जीसस सेड टू एव्हरी बॅप्टाइज, प्रत्येक आपण बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्तीने आपला विश्वास, and this is one of the what is the promises that you made during your baptism. Hallelujah. That you will be a priest unto, you will be an ambassador of Jesus. You will tell others about Jesus. Hallelujah. हे वचन तुम्ही तुमच्या बाप्तिस्माचे वेळी दिलेलं आहे की मी इतरांना येशूबद्दल सांगणार आहे, येशूचा प्रतिनिधी मी बनणार आहे. I will tell others about Jesus. And faith is also important when I cannot say I have got nice, मला आशीर्वाद मिळालेला आहे, मला तारण मिळालेलं आहे, परंतु मी कोणाला देणार नाही. Faith is also expressing our faith outward. जा इतरांना सुवार्ता द्या. मार्क 16:15 तो त्यांना म्हणाला, सर्व जगाचा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हालेलुया. This is also faith. I cannot see. म्हणून हिब्रू लोकासपत्रामध्ये काय सांगितलेलं आहे? न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलचा भरोसा. येशू त्याचं स्वर्ग राज्य मला दिसत नाही, परंतु विश्वासाने मी इतरांना सांगतो जे मी अनुभवलेलं आहे की ख्रिस्ताद्वारे तारण आहे, ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो, ख्रिस्ताद्वारे पापांची क्षमा आहे, ख्रिस्ताकडे या तो तुमची ओझी घेतो, तो तुम्हाला विश्रांती देतो. हालेलुया.
विश्वासाच्या गोष्टी आहेत त्या मला इतरांना सांगितल्या पाहिजे. हालेलुया. एखादी व्यक्ती असेल, कुटुंबामध्ये असेल, रस्त्यावर असेल, आणि त्याद्वारे जेव्हा मी ते करतो की मी माझा विश्वास इतरांना देतो, त्याद्वारे सुद्धा परमेश्वर प्रसन्नित होतो. हालेलुया. We see so many saints, so many people have died for the cause of faith. आपण त्यांना संत का म्हणतो? कारण त्यांनी इतरांना ही सुवार्ता देण्यामध्ये फक्त आपलं जीवन नाही तर त्यांनी मरण सुद्धा पत्करलेलं आहे. हालेलुया. हाऊ दे लिव्ड, व्हेन यू से व्हॉट अ लाईफ दे लिव्ड, व्हॉट अ लाईफ ऑफ, किती विश्वासाचं जीवन ते जगले. म्हणजेच काय, त्यांचं देवाबरोबर नातं होतं, त्यांना इतरांची काळजी होती. हालेलुया. ते पवित्र जीवन जगले आणि त्यांनी येशू इतरांना दिला. मरेपर्यंत सुद्धा त्यांनी येशूची सुवार्ता इतरांना दिली. म्हणून आपण त्यांना संत म्हणून आपण त्यांना संबोधतो. हालेलुया. आपल्याला सुद्धा आपला विश्वास या 4 प्रकारे प्रकट होत असतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला आपण म्हणतो मिशन. These four aspects make up our faith. Praise the Lord. Not just one aspect, my brothers and sisters. So I end up here. Faith that reaches upward, that is our worship. Faith that reaches downward, that is compassion, karuna. Faith that reaches inward, antarmay, holiness, pavitrata. And faith that reaches outward to others, that is mission. Hallelujah. प्रभूचा गौरव असो आतानी सदा सर्वदा. हालेलुया. हालेलुया. आपण विश्वासा